नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आपण प्रॅक्टिस सेट 1.1 बघितला होता. आज आपण प्रॅक्टिस सेट 1.2 बघणार आहोत. पहिला क्वेश्चन, कंपेअर द फॉलोइंग नंबर्स स्मॉल दॅन, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. आज आपण नंबरची तुलना करणार आहोत. कंपेअर म्हणजे काय? तुलना करणे. नंबरची तुलना करणार आहोत. आता आपण त्याआधी एक छोटीशी गोष्ट समजून घेऊ. झिरोच्या राईट साईडला ही झाली नंबर लाईनवर झिरोच्या राईट साईडला काय असणार आहे? 1 2 3 4 सर्व पॉझिटिव्ह नंबर्स. त्यानंतर झिरोच्या लेफ्ट साईडला -1 -2 -3 -4 हे झाले निगेटिव्ह नंबर्स. आता या सर्व निगेटिव्ह नंबर्सपेक्षा झिरो हा काय असणार आहे? या सर्व निगेटिव्ह नंबरपेक्षा झिरो काय असणार आहे? मोठा असणार आहे. आणि हे सर्व जे काही पॉझिटिव्ह नंबर आहे, पॉझिटिव्ह नंबरपेक्षा झिरो कसा असणार आहे? छोटा असणार आहे. इकडे जी संख्या आहे ही काय होत जाते? इन्क्रीज होत जाते. इकडे जी संख्या आहे ती काय होत जाते? इन्क्रीज होत जाते. 1 2 3 4. आणि इकडे जी संख्या आहे ही काय होत जाते? डिक्रीज होत जाते. काय होत जाते? डिक्रीज होत जाते. म्हणजे इकडे कमी होत जाते. झिरोपेक्षा -1 छोटा आहे, -1 पेक्षा -2 छोटा आहे. आता ही संख्या जरी मोठी वाटते 2, परंतु ही 1 पेक्षा काय आहे? छोटी आहे. इकडे 4 1 पेक्षा मोठा वाटतोय आपल्याला, परंतु -1 हा -4 पेक्षा कसा आहे? मोठा आहे. ही संख्या मोठी आहे ह्या संख्येपेक्षा. म्हणजेच निगेटिव्ह नंबरमध्ये जेवढी संख्या मोठी तेवढी ती छोटी असते, आणि जेवढी छोटी संख्या तेवढी ती कशी असते? मोठी असते. आणि इकडे झिरो हा सर्व निगेटिव्ह नंबरपेक्षा कसा असतो? मग मोठा असतो. आता आपण क्वेश्चन बघू. क्वेश्चन नंबर 1, -7 -2. आता जर आपण बघितलं इथं -7 आहे आणि -2 आहे. -7 -2 तर आपण जी साईन देणार आहे, आता -2 हा -7 पेक्षा कसा आहे? मोठा आहे. मग मोठा असल्यामुळे आपण साईन कशी देणार आहे? इकडे. आता ही साईन कशी लक्षात ठेवायची? तर यासाठी सोपी ट्रिक आहे. समजा एका वाटीमध्ये एक गुलाबजामुन असेल आणि एका वाटीमध्ये 2 गुलाबजामुन असेल, तर तुम्हाला जर सांगितलं, एक कंडिशन अशी ठेवली की तुम्हाला एक तर 1 गुलाबजामुन भेटेल किंवा 2 गुलाबजामुन भेटेल, दोन्हीतून एक सिलेक्ट करा. तुम्ही कोणतं सिलेक्ट करणार आहे? तुम्ही लगेच म्हणशाल, बरोबर नाही? ज्या वाटीमध्ये 2 गुलाबजामुन आहे ते तुम्ही सिलेक्ट करणार आहे. त्याचप्रमाणे म्हणजे तुमचं तोंड कुठं होणार आहे? जिकडे जास्त तिकडे तुमचं काय होणार आहे? तोंड होणार आहे. मग त्याचप्रमाणे जिकडे जास्त संख्या असेल तिकडे काय करायचं? अशा प्रकारचं ग्रेटर दॅनचं साईन द्यायचं तुम्ही. म्हणून -2 काय असणार आहे? -7 पेक्षा मोठा असणार आहे. जिकडं ग्रेटर तिकडं तिकडं अशी साईन द्यायची. त्यानंतर इथे 0 -9/5. जर आपण बघितलं -9 म्हणजे काय? निगेटिव्ह साईन आहे. आणि मी आता सांगितले सर्व निगेटिव्ह साईनपेक्षा 0 काय असतो? मोठा असतो. मोठ्याला साईन अशी देणार आपण. 8/7 आणि 0. 8/7 आणि 0. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं 8/7 म्हणजेच काय? हे 1 पेक्षा समथिंग आहे. जर आपण याचं भागाकार केला, आपण याला डिवाइड केलं, 7 1 7 1 परत दिलं 0, 7 1 7 म्हणजे 10 मधून 7 गेले 3 म्हणजे 1.1 म्हणजे इथे येतोय. म्हणजे याचा अर्थ काय? 1.1 असं इथे कुठेतरी येतोय. म्हणजे 0पेक्षा काय असणार आहे? तो मोठा असणार आहे. म्हणून आपली साईन कशी असणार आहे? 8/7 कडे असणार आहे. त्यानंतर आपण 4 नंबरचा क्वेश्चन बघणार आहे. -5/4. कोणता आहे? -5/4. आणि इकडे बघा 1/4. आता इथे जर लक्षात घेतलं आपण, दोन्हीकडे एक निगेटिव्ह आहे आणि एक पॉझिटिव्ह आहे. एक निगेटिव्ह आहे, एक पॉझिटिव्ह आहे. म्हणजेच काय असणार आहे? जो काही ॲरो असणार आहे तो ह्या बाजूला असणार आहे. आता आपण 5 नंबरचं एक्झाम्पल बघणार आहोत. 40/29 141/29. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं 29 डिनोमिनेटर सेम आहे. जर डिनोमिनेटर सेम असेल तर आपण न्यूमरेटर बघणार आहोत. न्यूमरेटरमध्ये जर आपण बघितलं इकडे 40 आणि 141 आहे, दोन्ही पण पॉझिटिव्ह आहे. म्हणजे त्याचा अर्थ मोठी संख्या कोणती असणार आहे? 141. म्हणून आपला ॲरो कोणत्या दिशेला असणार आहे? मगरमच्छ का मुंह, जिकडे जास्त तिकडे आपण हा ॲरो देणार आहे. त्यानंतर पुढे
-17 अपॉन 20 -30 अपॉन 20. 20 डिनोमिनेटर सेम आहे, त्यामुळे आपण न्यूमरेटर बघणार आहे. न्यूमरेटरमध्ये -13 आणि -17 आहे. आता तुम्हाला मी सांगितले जेवढी संख्या छोटी मायनसमध्ये तेवढी ती मोठी असणार आहे. म्हणजेच काय असणार आहे, -13 हा काय असणार आहे, मोठी संख्या असणार आहे. त्यानंतर 7 नंबरचा क्वेश्चन आपण बघणार आहोत. त्यामध्ये 15 अपॉन 12 आणि 7 अपॉन काय असणार आहे, 16 असणार आहे. आता हा नंबर सॉल्व्ह कसा करायचा, इकडे जर 12 आहे डिनोमिनेटरला आणि इकडे 16 आहे, इकडे 15 आहे, इकडे 7 आहे, सगळं डिफरंट आहे. मग आपण काय करणार, एलसीएम काढणार आहे. एलसीएम आता इथे 12चं जर आपण टेबल म्हटला काय येणार आहे, 12 एक 12, 12 2 24, 12 3 36, 12 चौक 48, 48. आणि 16चा जर म्हटला 16 एक 16, 16 2 32, 16 3 48. म्हणजेच 48 हा जो नंबर आहे हा 12 आणि 16चा काय असणार आहे, एलसीएम असणार आहे. मग आपण काय करणार आहे, 15 अपॉन 12 काय लिहिणार आहे ते 15 अपॉन 12. मग किती येणार आहे, 12 चौक 48. मग काय येणार आहे 48. आणि इकडे कसं येणार आहे 15 4 चा 60. मग 7 अपॉन 16 आता इकडे घेतला आपण 7 अपॉन 16, 7 अपॉन 16. परत 16 इंटू काय असणार आहे, 16 इंटू 4 किती असणार आहे 48. नाही 16 इंटू किती असणार आहे 3, 16 इंटू 3 म्हणजेच काय 48 असणार आहे. 16 3 48. त्यानंतर जर 3ने खाली मल्टिप्लाय केलं तर वरच्याला नको राग यायला, त्याच्यामुळे आपण वरच्याला सुद्धा 3नेच मल्टिप्लाय करायचं. मग काय असणार आहे 7 3 चा 21 आणि 16 3 चा 48. मग अशाच पद्धतीने आपण हे दोन संख्या आलेल्या आहे, डिनोमिनेटर सेम आलेला आहे. मग आपण त्यांचं थोडंसं आपण कंपॅरिझन करू. 60 अपॉन 48 आणि 21 अपॉन 48 यामध्ये जर आपण बघितलं डिनोमिनेटर सेम आलेलं आहे, न्यूमरेटर बघितलं इकडे 60 इकडे 21 आहे, म्हणजेच काय असणार आहे 60 मोठा असणार आहे. म्हणून मगरमच्छ का मुंह इधर म्हणजे इकडे येणार आहे. ओके ठीक आहे. त्यानंतर पुढे आपण बघणार आहे 8 नंबरचा क्वेश्चन. 8 नंबरमध्ये जर बघितलं आपण जर डिनोमिनेटर बघा बरं, डिनोमिनेटर इथे काय येतोय 8 येतोय आणि इथे किती येतोय 4 येतोय. इथे 8 येतोय, इथे 4 येतोय. आपल्याला डिनोमिनेटर सेम करायचं आहे. मग काय करावं लागेल बरं, मग आपल्या लक्षात आलंय की 4च्या टेबलमध्ये 8 येतोय, पण किती नंबरला येतोय 2 नंबरला येतोय. मग आपण काय करणार 4ला कितीने मल्टिप्लाय करणार 2ला. मग 4लाच करून चालेल का, मग आपल्याला -9ला पण काय करावं लागणार आहे 2ने मल्टिप्लाय करावं लागणार आहे. मग बघू आपण -25 अपॉन 8 इकडं काय असणार आहे -9 4. मग कितीने मल्टिप्लाय करायचं आहे 2ने. मग दोघांना पण 2ने मल्टिप्लाय करायचं. मग काय येईल -25 अपॉन 8, 9 2 चा 18, 4 2 चा 8. डिनोमिनेटर सेम झाले. आपण आता न्यूमरेटरची काय करणार आहे कम्पेअर करणार आहे. इकडे बघा इकडे -18 आहे आणि इकडे -25 आहे. सर्व मायनसमध्ये जेवढी संख्या छोटी तेवढी ती काय असते मोठी. म्हणून काय असणार आहे -25 अपॉन 8 आणि -18 अपॉन 8. तर -18 अपॉन 8 ही संख्या कशी असणार आहे मोठी असणार आहे. त्यानंतर आपण आता 9 नंबरचा क्वेश्चन बघणार आहोत. 12 अपॉन 15 आणि 3 अपॉन 5. परत आपण काय करणार आहे याचं डिनोमिनेटर बघणार आहे. डिनोमिनेटर जर बघितलं आपल्या असं लक्षात आलं की 5च्या टेबलमध्ये 15 येतोय, पण किती नंबरला येतोय 3 नंबरला येतोय. म्हणून आपण 5 × 3 करणार आहोत. मग इकडे बघा 12 15 3 अपॉन 5. 5 × किती करावं लागणार आहे मग 3. मग इथे 3 केलं तर वर पण आपल्याला कितीने मल्टिप्लाय करावं लागणार आहे 3ने करावं लागणार आहे. 12 अपॉन 15 किती येतं मग 3 3 चा 9 आणि 5 3 चा 15. म्हणजेच 12 अपॉन 15 हा जो काही नंबर आहे याच्यामध्ये 15 काय आलेलं आहे डिनोमिनेटर सेम आलेलं आहे आणि इथे 12 9पेक्षा काय असणार आहे मोठा असणार आहे. म्हणून साईन कोणत्या बाजूला येणार आहे इकडे येणार आहे. आता आपण 10 नंबरचं एक्झाम्पल बघणार आहोत. यामध्ये -7 अपॉन 11 -3 अपॉन 4 यामध्ये डिनोमिनेटर डिफरंट आहे, आपल्याला सेम करायचं आहे. त्यासाठी आपल्याला
LCM घ्यावं लागणार आहे. तर बघू आपण LCM कसं फाइंड करायचं. 11चे प्राईम फॅक्टरायझेशनमध्ये 11च असणार आहे. 4चं काय असणार आहे 2 × 2. मग LCMमध्ये 2 × 2 × 11 आणि यांचं मल्टिप्लिकेशन केल्यावर किती येतं 44. म्हणजेच आपल्याला इथे डिनॉमिनेटरला किती पाहिजे 44 पाहिजे. मग आपण -7 आपण 11 मग इथे 44 येण्यासाठी कितीने मल्टिप्लाय करावं लागणार आहे 4ने मल्टिप्लाय करावं लागणार आहे. -3/4 इथे 11ने मल्टिप्लाय करावं लागणार आहे. 11 4 44 जर आपण बघितलं यामध्ये -28 आणि -33 निगेटिव्हमध्ये जेवढी संख्या छोटी तेवढी ती कशी असते मोठी असते. म्हणून -28/44 ही संख्या काय असणार आहे मोठी असणार आहे. मग अशा प्रकारे आपण प्रॅक्टिस सेट 1.1 बघितला. पुढच्या लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.3 बघूया. धन्यवाद.